मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधो प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। आत्मानुशासन हा ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये गुणभद्र आचार्य आम्हाला सांगतात आहे की धर्म जीवनात असेल तर सर्व सुख जीवनात सहज प्राप्त होतात आणि म्हणून धर्म हा संकट येईल किंवा भीतीप्रद असं धर्मामध्ये काहीही नाही किंवा आमच्या असलेल्या सुखांची हानी होईल अशाही प्रकारे नाही। विषय सुखाच्या प्राप्तीसाठी धर्माचरणच आम्हाला करणं आवश्यक आहे, कारण आम्हाला जे विषय सुख प्राप्त झालेले आहे हे देखील पूर्वकृत पुण्याचा उदय आहे आणि म्हणून धर्मामुळेच हे आम्हाला मिळालेलं आहे ही गोष्ट आम्ही निश्चित लक्षात ठेवायची आहे। इथपर्यंत काल आपण बघितलं। आता आचार्य सांगतात, कृषीवलाचं उदाहरण देऊन सांगतात की तो जसं धान्य त्याला जर हवं आहे पुढच्या वर्षी तर तो जसं पहिल्यांदा बीज सुरक्षित करतो आणि मग उरलेल्या धान्याचा उपभोग घेतो, त्याप्रमाणे जीवनामध्ये सुख अनुभवत असताना सुद्धा निश्चितपणे धर्म करतच आमचं संसार सुख आम्हाला प्राप्त करायचं आहे। 21वा श्लोक, कीदृशं फलं धर्मात् प्राप्यत इति आह। धर्माद् वाप्त विभवो धर्मं प्रतिपाल्य भोगमनुभवतु बीजादवाप्त धान्यः कृषिवलस्तस्य बीजमिव। धर्मात अवाप्त म्हणजे धर्मामध्येच प्राप्त झालेलं आहे काय, तर विभव। विभव याचा अर्थ सुख संपत्ती लौकिक सुख याची प्राप्ती आम्हाला धर्मामुळे झालेली आहे, कारण पूर्व भवात काहीतरी चांगले कार्य आम्ही केलेले आहे आणि त्याचं प्रतिफलन आम्हाला हा मनुष्य पर्याय प्राप्त झाला, अक्षपूर्णता मिळाली, इंद्रियांचं पूर्ण प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, धर्माचं आयतन जीवनात लाभलेलं आहे, जैन धर्म मिळालेला आहे, भरत क्षेत्रात आमचा जन्म झाला आणि त्यातही आर्यखंडात झाला। म्लेंछ खंडात जर जन्म झाला असता तर तिथे कोणतंही धर्माचं साधन नाही, आर्यखंडात जन्म झालेला आहे। जिन धर्म आम्हाला प्राप्त झालेला आहे की जो अत्यंत वैज्ञानिक आहे, नंतर आम्हाला म्हणजे धर्म समजण्याची आमची बुद्धी पण आम्हाला लाभलेली आहे आणि धर्म करण्यासाठी जो काही पुरुषार्थ करायला पाहिजे किंवा श्रवण स्वाध्याय आदी ज्या क्रिया करायला पाहिजे त्या देखील आम्ही करू शकतो। या सगळ्या एकापेक्षा एक अशा दुर्मिळ गोष्टी आम्हाला जीवनात का प्राप्त झाल्या याचा जर विचार केला तर धर्मात अवाप्त, धर्मामुळे ह्या प्राप्त झालेल्या आहे। आणि धर्म प्रतिपाल्य भोगम अनुभवतो, पुढे सांगतात जर या धर्मामुळे तुला प्राप्त झालेले आहे तर तू धर्मम प्रतिपाल्य धर्माचं पालन करूनच भोगम अनुभवतू, तुला भोग तू भोगाचा निषेध आचार्य करत नाहीये, भोग तर भोगायला त्यांनी परवानगी दिली अनुव्रत असल्यामुळे, परंतु त्यांनी सांगितलं की तू धर्माला प्रथमतः पहिल्या याच्यावर धर्माचं पायदान तुझ्या जीवनात राहू दे, धर्म करता करताच तू भोगाचा देखील अनुभव कर, धर्म विसरून किंवा स्वच्छंद बनून तू भोग अनुभवू नको। उदाहरण दिलं, बीजात अवाप्त धान्य, बीजामुळे धान्याची प्राप्ती होते
आणि म्हणून कृषीवलहा तस्य बीजम इव. जो कृषीवल आहे, जो शेतकरी आहे, तो बीजाप्रमाणे, बीजाचं जसं अन्नासाठी संरक्षण करतो त्याप्रमाणे आम्ही देखील त्या कृषीवलाला आमच्या जीवनात आदर्श समजून तो जसा बी राखून ठेवतो त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये देखील पुढील भावासाठी आम्हाला अशा प्रकारचं सौख्य प्राप्त व्हावं म्हणून आम्ही देखील धर्माची सुरक्षा, धर्माचं आयतन जीवनात करायचं आहे. वैराग्य भावनेमध्ये म्हटलेलं आहे की बीज राख फल भोगवे, जो किसान जग माही, त्यो चक्री नृप सुख करे, धर्म विसारे नाही. चक्रीसाठी संबोधन करत असताना या भावना रचल्या गेलेल्या आहे आणि ते चक्री होते वज्रजंग चक्री आणि त्यांच्यासाठी या भावना जेव्हा रचल्या तेव्हा त्यांना सांगितलं तो चक्री नृप सुख करे. तू चक्री आहे, चक्रवर्ती आहे आणि तू धर्म जीवनात विसारे नाही. तू धर्म विसरू नको. धर्म विसरला तर तुला काहीही प्राप्त होणार नाही. मागच्या भवामध्ये तू धर्माचं पालन केलेलं आहे म्हणून चक्रवर्ती पद तुला मिळालेलं आहे आणि आज देखील तुला जे काही चांगलं मिळणार आहे ते धर्मामुळेच प्राप्त होणार आहे. आता लौकिक सुख तर आमच्या जीवनात आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे धर्म करत असताना, परंतु या ठिकाणी आचार्य आणखी वरची भूमिका सांगतात की धर्म हा काही तुला याचना केल्याने प्राप्त होतो किंवा सुख तुला याचना केल्याने प्राप्त होतं असं नाहीये. जसं एखाद्या सघन वृक्षाच्या छायेखाली गेल्यानंतर तो वृक्ष आम्हाला छाया देतोच, त्याच्यापाशी याचना करावी लागत नाही, त्याला म्हणावं लागत नाही की हे वृक्षराज मला तू छाया प्रदान कर. किंवा एखाद्या धनवान व्यक्ती जवळ गेल्यानंतर ती व्यक्ती देखील गरीब व्यक्तीला आपल्यासारखीच करते. उदाहरणार्थ श्रीकृष्ण आणि सुदामाचं उदाहरण मला पाहता येईल. तर अशा प्रकारे याचना न करता देखील याचना तृप्ती होण्याचं महान कार्य धर्माच्या माध्यमातून घडत असतं. तसंही धर्माला पहिल्या भूमिकेत आहे म्हणून सांगतात आहे सांसारिक सुख, परंतु आचार्यांना त्यांच्या वरच्या भूमिकेत लिहायचंय की हे सगळं काही आम्ही याचना करतो आहे, लौकिक सुखाची अभिलाषा करतो आहे आणि इकडे सम्यक्त्व आराधना आमची सुरू आहे आणि सम्यक्त्व आराधनेत मूल म्हणजे गुण सांगताना सांगितलं तो निकांक्षित असला पाहिजे. कोणत्याही तऱ्हेची सांसारिक भावना त्याच्या जीवनात असायला नको हे तर आचार्य सांगतात आहे. पण पहिल्या भूमिकेमध्ये एकदम जवळच्या स्टँडर्डचा उपदेश त्याला दिला तर तो कधी कधी रुचू शकत नाही, कारण सर्वसामान्य लोकांना भौतिक सुखाचीच आवड आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं तुला भौतिक सुख तर मिळेलच मिळेल, पण त्यापेक्षाही अकल्पनीय अशा प्रकारचं सुख देखील धर्मामुळे तुला प्राप्त होऊ शकतं. म्हणून धर्माचं फल याचना न करता देखील प्राप्त होतं. संकल्प्यं कल्पवृक्षस्य चिंत्यं चिंत्यामणेरपि, असंकल्प्यं असंचित्यं फलं धर्मादवाप्तये. संकल्पम म्हणजे संकल्प केल्यानंतर, याचना केल्यानंतर किंवा वचनाने काहीतरी मागितल्यानंतर, कल्पवृक्षस्य फलम, कल्पवृक्षाचं फळ जीवनात मिळतं. आम्ही कल्पवृक्षाच्या खाली गेलो आणि कोणत्याही प्रकारची कल्पवृक्षाजवळ याचना केली नाही. जसं भोगभूमीमध्ये 10 प्रकारचे कल्पवृक्ष होते आणि त्या लोकांची इच्छा कल्पवृक्षांमुळे तृप्त होत होती. त्याच्यामधून पेय मिळत होतं, वस्त्र, भोजनांग म्हणजे अनेक तऱ्हेचे वृक्ष होतं, गृहांग म्हणजे सगळ्या प्रकारची घरं मिळत होती, सगळं काही मिळत होतं. पण एखादा व्यक्ती तिथे गेला आणि त्यांनी काहीही मागितलं नाही तर कल्पवृक्ष काहीही प्रदान करत नाही. कल्पवृक्षाजवळ व्यक्तीला याचना करावी लागते. म्हणून या ठिकाणी सांगितलं कल्पवृक्षस्य संकल्पम फलम.
संकल्प केल्यानंतर, याचना केल्यानंतर फळ मिळतं. आवाज येत नाहीये आता वहिनी. नाही का? पण नाही. माझ्याकडून तर पूर्ण आहे. तुमच्या ह्याच्यात पहा थोडा, कदाचित इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का माहिती नाही नाही. येत नाहीये. नाही का? नाही, आमच्या इथे येतो आवाज. क्लिअर आहे हो. आमच्या नाही इथे. आवाज तुमचा काही इंटरनेटचा प्रॉब्लेम एकदम असेल नाही बारीक तर. झाला आवाज तुमचा. हो का? पण माझा आवाज फुल आहे इथून. असं होऊ लागलेलं आहे बऱ्याच वेळेला कोणाकोणाच्याकडे. थोडी जागा बदलून बघा. तर संकल्पम कल्पवृक्षस्य फलम. येतोय? कल्पवृक्षाचं फळ याचना येत नाहीये मला. केल्यानंतर. बाकी लोकांना येत असेल तर काय माहिती. हा. कल्पवृक्षाचं फळ याचना केल्यानंतर मिळतं. किंवा चिंतामणे हे अपि चिंत्यम धर्मम फलम अवाप्ते. चिंतामणी रत्नाजवळ देखील इच्छा व्यक्त केल्यानंतर, मनात इच्छा केल्यानंतर त्याचं फळ प्राप्त होतं. पण आचार्य या ठिकाणी सांगतात आहे असंकल्पम. संकल्प नाही केला, याचना केली नाही, किंवा असंचित्यम चिंतनही केलं नाही, किंवा काही मनामध्ये अभिलाषा देखील ठेवली नाही, तरी देखील धर्मम फलम अवाप्तये. धर्माचं फळ जीवनात प्राप्त होतं. म्हणून आम्ही 12 भावनामध्ये पण म्हणतो, ज्याचे सुरतरु देय सुख चिंतत चिंतारेन, बिन ज्याचे बिन चिंतवे धर्म सकल सुख देन. अशा प्रकारे सांगितल्यानंतर आता कधी कधी आमच्या मनात शंका येते की धर्म जर आम्हाला पालन करायचा असेल तर आमचं अध्ययन करून घेणारं कोणीतरी पाहिजे, आमची तशा प्रकारची बुद्धी प्रगाढ पाहिजे, नंतर तत्वांचा निर्णय तर आम्हाला करावा लागणार आहे, हे तर नक्की आहे. परंतु धर्म पालन करायचं असेल तर आमच्याजवळ पैसा पाहिजे, सुबत्ता पाहिजे, आमचं शारीरिक सामर्थ्य पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक बाह्य गोष्टी धर्म करण्यासाठी आम्हाला अपेक्षित असतात, किंवा आम्हाला असं वाटतं की ह्या जर आमच्या जीवनात नसतील तर धर्म होऊ शकत नाही. कारण आज आम्ही जे पाहतो आहे हे धर्माचं थोडं वेगळं स्वरूप बघतो आहे. बोली कोण घेईल? ज्याच्याजवळ पैसा आहे तो बोली घेईल, त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. किंवा सत्कार कुणाचे होतील तर ज्याच्याजवळ काहीतरी दान देण्याची प्रवृत्ती आहे त्याचा सत्कार होईल, म्हणून त्याहीसाठी पैसा अपेक्षित आहे. किंवा आयतन बांधायचं असेल, मंदिर बांधायचं असेल तर त्यासाठी देखील धर्म पैसा जीवनात हवा आहे. म्हणजे धर्मासाठी अनेक बाह्य गोष्टी आम्हाला असं वाटतं त्या पाहिजे आहे. किंवा अनशन, अवमौदर्य आदी तप करायचं असेल तर आमच्याजवळ शारीरिक सामर्थ्य पाहिजे, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. किंवा आमची प्रकृती चांगली पाहिजे तर ह्या गोष्टी होऊ शकतात. अशा प्रकारचं आम्हाला नेहमी वाटत असतं की मी केलं असतं पण का नाही करू शकत? माझं तेवढं सामर्थ्य नाही, माझी तेवढी बुद्धी नाही, माझी तेवढी पात्रता नाही. अशा प्रकारे धर्माला अनेक अँगल जोडून आम्ही धर्मापासून विमुख होतो. पण आचार्य हे सांगतात आहे या ठिकाणी की धर्म हा असा कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. एवं विधा धर्म हा कुतः उपार्जितः. कशा प्रकारे आम्ही हा धर्म उपार्जित करावा? तर आत्म्याच्याच परिणामांनी धर्म उत्पन्न होणार आहे. म्हणून आत्म्याच्याच परिणामांनी पुण्य आणि पापाची उत्पत्ती होणार आहे. गाथा 23 नंबरची. परिणाममेव कारण माहु खलु पुण्य पापयो प्राज्ञा, तस्मात् पापापचय पुण्योपचयश्च सुविधेय.
परिणाम एव कारणम आहुः. काय सांगितलं? धर्म जर जीवनात करायचा असेल तर त्यासाठी परिणाम हेच एकमेव कारण आहे, जीवाचा परिणाम. आता जीवाचा परिणाम करणं ही तर जीवाच्या अत्यंत स्वाधीन असलेली गोष्ट आहे. परिणाम कुणा दुसऱ्या बाह्य पदार्थांवर अवलंबून नाही, आणि म्हणून परिणामानेच धर्म होणार आहे. परिणाम 3 प्रकारचे असतात. एक तर संक्लेश परिणाम, म्हणजे अत्यंत कषायांच्या तीव्रताजन्य असणारे विकार भाव, परिणामांची संक्लेशता, क्रोधादी कषायांची संक्लेशता. दुसरं विशुद्ध परिणाम म्हणजे मंद परिणाम, की कषायांची मंदता आहे, जीवाचा क्रोधमान माया लोभ हा भाव पण मंद आहे. आणि तिसरा परिणाम आहे शुद्ध परिणाम, की जो असा नाही, तो आहे वितरागता रूप भाव, की तो शुभ पण नाही आणि अशुभ पण नाही, संक्लेश परिणाम नाही किंवा शुभ परिणाम पण नाही. त्याची जातीच वेगळ्या प्रकारची आहे, शुद्ध रूपाची जाती. आता जीव ज्या वेळेला संक्लेश परिणाम करेल त्यावेळेला त्याला पाप कर्मांच्या प्रकृतीचा स्थितीबंध जास्त प्रमाणात होईल आणि त्याचा अनुभाग देखील विष हलाहल रूपासारखा होईल. ज्या वेळेला कषायांमध्ये याची मंदता असेल, मंदता असताना त्याच्या जीवनामध्ये मंदता असताना त्याला जे फळ मिळणार आहे त्यामध्ये पुण्याचा अनुभाग जास्त राहील आणि स्थितीबंध देखील कमी राहील. आणि ज्या वेळेला वितराग भाव असेल, एकदेश शुद्धता वितरागता भाव असेल, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा कर्मबंध त्याला होणार नाही. 8 प्रकारच्या कर्मांमध्ये सर्वात पहिल्यांदा जे कर्म जातं ते कोणतं जातं? 8 कर्मांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणतं कर्म आमच्या जीवनातून वजा होतं? मोहनीय कर्म. मोहनीय. हा, आणि या मोहनीयामध्ये देखील कोणतं? दर्शन मोहनीय. दर्शन मोहनीय, म्हणजे मिथ्यात्व पहिल्यांदा कमी होतं. आणि मिथ्यात्व हा परिणाम गेल्यानंतर जीवाचा श्रद्धा गुणाचा समीचीन पर्याय प्रगट होतो. हा गुणाचा पर्याय म्हणजे वितराग परिणाम. हा वितराग परिणाम बंधाला कारणीभूत नाही आणि पापबंध पण होणार नाही आणि पुण्यबंध पण होणार नाही. याने काय होणार आहे? निर्जरा होणार आहे. म्हणून या ठिकाणी हे सांगतात आहे की परिणाम एव कारणम आहुः. परिणाम हाच खरोखर कारणीभूत आहे. आमचे परिणाम कोणते आहे याचं तपासणी, याचं ऑडिट आम्हाला जीवनात करावं लागणार आहे. संक्लेश परिणाम होतो आहे का? नक्की समजायचं आम्हाला तीव्र पापबंध होत आहे, स्थितीबंध जास्त पडत आहे. मंद परिणाम आहे का? समजायचं आमची पुण्याकडे झुकाव आहे आणि पुण्य करत करत शुद्ध भावाचं ध्येय असेल तर वितराग परिणाम साधून आम्ही या दोहोंपासून देखील सुटू शकतो. आणि ह्या तीनही परिणामांसाठी बाह्य कोणत्याही गोष्टीची गरज नाही. न पैशाची गरज आहे, न शारीरिक क्षमतेची गरज आहे, न बाह्य कोणत्याही परिकराची गरज आहे. हा आमचा स्वाधीन परिणाम आहे. आम्ही नाही म्हटलं तरीही हा परिणाम आमच्यामध्ये प्रति समय होणारच आहे. आता तो परिणाम आम्ही कसा करायचा, त्याला डायव्हर्ट कसं करायचं, त्याला बदलवायचं कसं, हे आम्ही ठरवायचं आहे. तो परिणाम जोपर्यंत उदयात येत नाही त्याच्या आदल्या समयापर्यंत आम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. पण एकदा तो उदयात आला तर तिथे बदल नाही होणार. म्हणून आमच्या परिणामांना सांभाळणं यावरच आमचं पुण्य आणि पाप अवलंबून आहे. म्हणून परिणामम एव कारणम आहुः. खलु म्हणजे खरोखर पाप पुण्यस्य हेतो पाप पुण्ययोः प्राज्ञा. पाप आणि पुण्याचं कारण आहे. हे कुणी सांगितलं? तर प्राज्ञ लोकांनी सांगितलं.
अत्यंत बुद्धिवान अशा गणधर देवांनी तीर्थंकर भगवंतांचं हे कथन आहे. आणि म्हणून तस्मात पाप अपचय, पापाला दूर करणे आणि पुण्य उपचय, दोन शब्द वापरले आचार्यांनी या ठिकाणी. पहा, अपचय आणि उपचय. अपचय याचा अर्थ दूर करणं आणि उपचय याचा अर्थ मिळविणं, गोळा करणं. तर अशा प्रकारे पापाला दूर करून म्हणजे आमच्या मनामध्ये परिणामांमध्ये हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह आदी भाव असतील, हे पाप भाव आहे. असंयमाचा भाव असेल आमच्या जीवनात किंवा व्रत न पाळण्याचा आमचा परिणाम असेल, तर हे परिणाम आमच्या जीवनात पापरूप परिणाम आहे. विषयांना भोगण्याचे परिणाम असेल तर हे पाप परिणाम आहे. या पाप परिणामांचा अपचय करून म्हणजे याला दूर करून उपयश्च, पुण्याचं उपचय करा, पुण्याला गोळा करा. मग पुण्यरूप परिणाम म्हणजे कोणता? तर श्रवण करणं, देवपूजा करणं, मंदिरामध्ये दर्शन करणं, स्वाध्याय करणं, परोपकार करणं, परिणामांमध्ये मंदता असणं, यांनी जे काही घडणार आहे ते पुण्य कार्य आहे किंवा पापापासून निवृत्ती आणि शुभामध्ये प्रवृत्ती, हा आमचा पुण्य परिणाम आहे. आणि हे लक्षात आम्हाला घ्यायचं आहे. यांनीच आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? निर्मल परिणाम राहणार आहे. जो कालीम आहे, पापाचा अपचय आम्ही केला की पुण्य नक्कीच आमच्या जीवनात असणार आहे. आणि परत आमच्या जीवनात एक महत्वाची गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे, पुण्य आणि पाप हे दोनही परिणाम संसारासाठी कारणीभूत असणारे आहे. आचार्यांनी या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला डायरेक्ट सूचना दिली नाही वितराग भावांची, कारण हळूहळू आम्हाला आचार्यवरच्या भूमिकेत नेणार आहे. पण आम्हाला इथे समजायचं आहे की आमचा वितराग, एक देश शुद्ध वितराग परिणाम हाच आम्हाला संवर निर्जरेसाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून त्या परिणामाला अंतरंगामध्ये ध्येय स्वरूप, साध्य स्वरूप समजून त्याच्यासाठी मला सगळा पुरुषार्थ करायचा आहे, हा भाव जीवनात ठेवून या दोहोंपासून आम्हाला दूर व्हायचं आहे. आता पुढे सांगतात की जे जीव धर्म संचय न करता विषय सुख भोगतात त्यांची या ठिकाणी आचार्य निंदा करतात की तुला जे काही मिळालेलं आहे ते मिळालेलं तर आहे तुला मागच्या पुण्योदयाने. जर तू पुढच्या भावासाठी कोणत्याही प्रकारचं पुण्य जमवशील नाही आणि आहे ते सगळं खर्च करून टाकशील तर निश्चितपणे तुझ्या हाती शून्य येईल. म्हणून तुला त्या ठिकाणी धर्मसंचय करणं गरजेचं आहे. श्लोक 24. कृत्वा धर्मविघातं विषय सुखान्युभवन्ति ये मोहात् आच्छिद्यस्तरुन्मूलात् फलानि गृह्णाति ते पापाः. कृत्वा करून, धर्मविघातम म्हणजे धर्माचा घात करून, विषय सुखानी अनुभवती, जे विषय सुखाचा भोग भोगतात, म्हणजे कोणत्याही तऱ्हेचं जे धर्म साधन करत नाही आणि केवळ मागच्या पुण्याचं उपार्जन आहे म्हणून जी काही सुविधा प्राप्त झालेली आहे ती ओरबडून घेतल्यासारखी जे भोगत राहतात, कुठेही भोगांना उसंत न देता धर्माला वजा करून जीवन जे उपभोगतात ते काय आहे? ते मोहात आच्छिद्य, काय तर तरुण मुलात आच्छिद्य, जो काही त्यांच्या जवळ हा जो धर्मवृक्ष आहे या धर्मवृक्षाला मुळापासून उखडून टाकून ते त्याचे संपूर्ण फळ गोळा करण्याच्या मागे लागतात. जसं आम्हाला उदाहरण लहानपणी आम्ही ऐकलेलं आहे की एक कोंबडी होती आणि ती सोन्याचं अंड देत होती, दररोज एक अंड ती देत होती आणि त्यावर तो आपला निर्वाह करत होता. एक दिवस मनात त्याच्या आलं की या कोंबडीच्या पोटात जर सुवर्ण अंड आहे तर एकाच याच्यावर मी संतुष्ट का होऊ,
तिला आम्ही मारून टाकू की जेणेकरून आम्हाला सगळी अंडी मिळतील. अशा प्रकारची कथा आम्ही ऐकलेली आहे. तेच या ठिकाणी आचार्य सांगतात की हे तुला सुख जे सगळं काही तुला प्राप्त झालेलं आहे ते तुला जे प्राप्त झालेलं आहे ते मागच्या पुण्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि तू जर आता असा विचार करत असतील की हे सगळंच्या सगळं सुख मी हे पूर्ण आता कुठल्याही तऱ्हेचा संचय न करता हे पूर्ण ओरबडून घेईल, पूर्ण माझ्यासाठीच आहे आणि मलाच त्याचा पूर्णतः उपयोग करायचा आहे, उपभोग घ्यायचा आहे, अशी जर तुझी वृत्ती असेल तर तुला निश्चितपणे कोणत्याही तऱ्हेचा आता भोग पुढील जीवनात मिळणार नाही, विषय सुख मिळणार नाही. कारण तू सुखाला कारणीभूत असलेल्या धर्मालाच नष्ट केलेला आहे. तर भविष्यात तुला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून कृत्वा धर्म विघातम विषय सुखानी अनुभवंती ये मोहात, मोहामुळे. आणि त्यांनी तरुण मूलात अच्छिद्य फलानी गृह्णादी, आणि ते सांगतात ते पापाला कारणीभूत आहे, ते स्वयं पाप आहे. उलट धर्म साधन करणं, अन्यायाने पैसा न मिळवणं, उपलब्ध विषयांमध्ये संतोष करणं, तीव्र कषाय न करता विषय सुख भोगणं, हे धर्माचं रक्षण करून सुख भोगणं आहे. धर्म कसा भोगला पाहिजे? तर पहिल्यांदा तर की जो काही आम्हाला पैसा वगैरे मिळालेला आहे हा अन्यायाने मी पैसा मिळविणार नाही. जो उपलब्ध मला साधन सामग्री विषय सुविधा प्राप्त झालेल्या आहे त्यामध्ये मी संतोष जीवनात ठेवेल. तीव्र कषाय माझे मी होऊ देणार नाही, किंवा यामधला काही ना काही वाटा मी माझ्या धर्म कार्यासाठी व्यतीत करेल. अशा प्रकारे हा जर भाव अंतरंगामध्ये असेल तर त्यांनी धर्म जीवनात जपला आणि त्यांनी पुढल्या भावासाठी काही ना काही मिळवलेला आहे. आणि परमार्थ धर्म कोणता आहे? तर ज्या ठिकाणी पूर्णतः कषायच संपलेले आहे, जिथे विषय सामग्रीचा पूर्णतः ज्या जीवानी त्याग केलेला आहे, तिथे दुःख सामग्री उपसर्ग आदींनी निराकुल होऊन त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या सहन केलेल्या आहे, तो वास्तविकतः परमधर्म आहे. पण हा परमधर्म साधता येत नसेल तर निदान एक देश धर्म तरी आमच्या जीवनात आम्हाला साधता यायला हवा आहे. आता विषय सुख भोगताना सुद्धा धर्मोपार्जन संभव आहे. आम्हाला वाटतं दोन गोष्टी अलग आहे. जर विषय सुखाकडे वळलं तर धर्म होऊ शकत नाही, आणि जर धर्म आम्ही केला तर विषय भोगता येणार नाही. अशा प्रकारचा आमच्या मनाची एकांत वृत्ती असते. आचार्य सांगतात की तू विषय सुख भोगत असताना सुद्धा धर्मोपार्जन करणं तुझ्यासाठी सहज शक्य आहे. कर्तृत्व हेतु कर्तृत्वा नुमते स्मरण चरण वचनेषु यः सर्वथाभिगम्य स कथम धर्मो न संग्राह्य. कर्तृत्व म्हणजे कर्तेपणा, मी केलं हा भाव. नंतर हेतु कर्तृत्व. हेतु कर्तृत्व म्हणजे एखादी व्यक्ती एखादं कार्य करत आहे, तिला कारित म्हणजे तू कर हे म्हणणं. आणि तिसरं सांगितलं अनुमतेही, अनुमोदनेनी, म्हणजे आम्ही जे म्हणतो कृत कारित आणि अनुमोदना. स्वतः एखादं कार्य करणं, दुसरा कार्य करत असेल तर त्याला कारित, त्याला म्हणणं हे तू चांगलं करतो आहे किंवा तू कर हे म्हणणं. आणि तिसरं करत असताना त्याला अनुमोदना देणं, हे तू चांगलं करतो आहे. बऱ्याच वेळेला आम्ही कृत नाही करू शकत, स्वतः नाही करू शकत, कारित करू शकतो किंवा अनुमोदना देऊ शकतो. जसं 4 प्राण्यांनी मुनी महाराजांच्या आहारदानाला अनुमोदना दिली होती, कारण ते स्वतः आहारदान देऊ शकत नव्हते किंवा दुसऱ्यांकडून तसं कार्य करवून घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी अनुमोदना दिली आणि इतकी प्रामाणिकपणे आणि मनपूर्वक दिलेली आहे
की त्यांचं फळ ते तिर्यंच गतीचं दुःख सोडून मंत्री वगैरे मोठमोठ्या पदाचे अधिकारी बनले अनुमोदनेनी. तर अशा तऱ्हेने कृत, कारिता आणि अनुमतेही. नंतर स्मरण म्हणजे मनाने, चरण म्हणजे आचरणाने आणि वचनेषु म्हणजे वचनाच्या माध्यमातून, म्हणजेच मन, वचन आणि कायेच्या माध्यमातून. जो म्हणजे यह सर्वथा अभिगम्य, सर्वथा करण्यायोग्य, तो कशा प्रकारे स कथम धर्मोह न संग्राह्य. असा धर्म का बरं संग्राह्य होऊ शकत नाही? कारण संग्रह धर्म करण्यासाठी आम्हाला अशा तऱ्हेने अनेक गोष्टींची उपलब्धता आहे. आम्ही कृत करू शकतो, कारित करू शकतो, अनुमोदित करू शकतो, मनाने देखील धर्म करू शकतो. जसं आम्ही म्हणतो अपवित्र हा पवित्रो वा, सुस्थितो दुस्तुतो पिवा, यस्मरेत परमात्मानं स बाह्याभ्यंतरे सुची. एखाद्या वेळेला आम्ही काहीही सुचिता ठेवू शकत नाही, आमचं तेवढं शारीरिक सामर्थ्य कमी पडतं आहे, त्यावेळेला सांगितलं की तू असुची असेल बाह्यतः तरी देखील मना स्मरण करू शकतो. मनाने तुझा धर्म निश्चितपणे होणार आहे. मनामध्ये एखादं स्तोत्र आठवू शकतो, एखाद्या श्लोकाचा अर्थ तू त्यावेळेला आठवू शकतो, पंचपरमेष्ठीचं तू स्मरण करू शकतो. आणि जो पंचपरमेष्ठीचं स्मरण करेल त्याचं मनाने त्या ठिकाणी ते धर्म साध्य झाला आहे. नंतर कधी कधी वचनाच्या माध्यमातून, की वचन आम्ही तशा प्रकारचं उच्चारलं आणि तसं वचन उच्चारण्यासाठी देखील महान भाग्य पाहिजे. तोंडामध्ये चांगले शब्द येण्यासाठी देखील जीवनामध्ये भाग्य हवं असतं. म्हणून वचनाने देखील धर्म आमच्या जीवनात येऊ शकतो. एखादी स्तुती म्हटली, स्तवन म्हटलं तर हा वचनाच्या माध्यमातून होणारा धर्म आहे. वचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणचं जे वातावरण आहे हे देखील अभिमंत्रित होतं. कदाचित एखाद्या वेळेला मन नसेलही तिथे, पण जे काही आमचे वचन आणि ते वचन असे आहे की ते वचनांची जी काही त्या ठिकाणी एक प्रकारच्या लहरी उत्पन्न होतात आहे, स्पंदन निर्माण होतात आहे, त्या स्पंदनाने देखील ते त्या ठिकाणचं वातावरण भरीत होऊ शकतं. जसं मंदिरामध्ये ज्या वेळेला शांती मंत्राचा पाठ सुरू असतो त्यावेळेला त्या गाभाऱ्यामध्ये त्या ध्वनी लहरी सर्वत्र सर्वत्र शुभ लहरी संपूर्णतः कंपित होऊन तिथे व्याप्त असतात. आणि त्या कंपनामध्ये जी व्यक्ती प्रवेश करेल तिच्या पण अंतःकरणाला ती संवेदना जाणवते. तर हे वचनाने घडलेलं आहे. आणि कधी कधी आचरणाने, आचरण इतकं सुंदर आहे की ते आचरण पाहिल्यानंतर त्या आचरणाच्या माध्यमातून बाकीच्यांचाही होतो आणि स्वतःचाही धर्म होतो. ठरवलंच आम्ही की आज समजा आम्ही ठरवलं की काय ठरवलं, अंतरंग परिग्रहाचा मला त्याग करायचा आहे. आता अंतरंग परिग्रह आहे 14 प्रकारचा. या 14 प्रकारच्या परिग्रहामध्ये मिथ्यात्व, क्रोधमान, मायालोभ आणि नऊ कषाय हे आहे. समजा मिथ्यात्वाला थोडं आम्ही बाजूला ठेवतो, जाईल कधी जाईल ते आपल्या याच्यावर सोडून काललब्धीवर. मग आमच्या मनामध्ये आम्ही ठरवलं की आज मला सौजन्य दिवस पाळायचा आहे. आणि सौजन्य दिवस पाळायचा असताना कितीही प्रतिकूल परिस्थिती माझ्या जीवनात आज आली तरी मला जास्त क्रोधाच्या आविष्ट व्हायचं नाही, मानाच्या आहारी जायचं नाही, माया माझ्या जीवनात नको आणि लोभाला देखील मी दूर ठेवेल. अशा प्रकारचा जर आम्ही आचरणाच्या माध्यमातून संकल्प केला तर हे होऊ शकतं का, पहिल्यांदा विचार करायचा. आणि होऊ शकतं, आम्ही जर प्रयत्न केला तर ती निश्चित दृष्टी आणि आचरण आमच्या जीवनात येऊ शकतं. कारण तेवढं आम्हाला संयमाची धारा निश्चितपणे मिळालेली आहे. म्हणून अशा प्रकारचा हा धर्म जर या गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला साधता येतो तर मग आम्ही धर्माचा संचय जीवनात का करू नये हा प्रश्न आचार्यांनी विचारलाय.
अर्थात प्रत्येकाने अशा प्रकारे धर्माचा संचय करायलाच पाहिजे, कर्तृत्वाने करायला पाहिजे, कृत करायला पाहिजे. जिथे आमची शक्ती आहे तिथे कृत, जिथे शक्ती नाही तेव्हा दुसऱ्याकडून कारित, नाही दोन्ही होत तर अनुमोदित, किंवा नाही झालं तर मनाने तर आम्ही करूच शकतो, आचरणातही आणू शकतो आणि वचनांनीही करू शकतो. तर अशा या धर्म कार्यांचा, धर्माचा आम्ही संग्रह का जीवनात करू नये, हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आचार्यांनी आमच्यावर सोडलेलं आहे. उद्याला पाहू आपण याच्यापैकी आणि मग पुढे जाऊ. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.